चला मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. कालपासून आपण टीचिंग रिसर्च ऍप्टिट्यूड हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड हा तुमचा एमपेडचा पहिला पेपर आहे. फर्स्ट पार्ट, त्याला एक पार्ट ए म्हणूया आपण. 50 मार्कांचा पेपर आहे. 50 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे. ओके. आणि संपूर्णतः तुम्हाला रिसर्च ऍप्टिट्यूड वर, म्हणजे व्हॉट इज रिसर्च, इथून तर रिसर्चचे फाइंडिंग्स कसे काढले जातात, या संपूर्ण प्रोसेस मध्ये ज्या काही गोष्टी येतात, जे काही टप्पे येतात, या टप्प्यांवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पेटेंट कसं निर्माण करता येतं, पेटेंट कसं रजिस्टर्ड करता येतं, हे पण तुम्हाला शिकायचं आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, ज्याला IPR म्हणतो आपण. IPR काय असतं, कशासाठी असतं, ते पण आपण शिकणार. रिसर्च मध्ये तुम्ही रिसर्च करताना, रिसर्च केल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं डेझर्टेशन किंवा तुमचं थेसिस सबमिट करता, तर ते सबमिट करण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो हे पण आपण बघणार. त्या लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते बघणार. त्या लिहिण्यासाठी कोणकोणत्या टेक्निकल गोष्टींची गरज आहे तुम्हाला, ते पण आपण बघणार आहोत. तर एक लक्षात ठेवा की तुम्ही इथं संपूर्णतः रिसर्च मध्ये मास्टर होणार. आणि मास्टर कधी होणार, तर रिसर्च मध्ये मास्टर होण्यासाठी तुम्हाला येणारे जे दिवस आहेत ते संपूर्ण दिवस इथं इन्व्हेस्ट करावे लागतील. ओके. किती दिवस? 3.5 महिने. 3.5 महिन्यांमध्ये तुम्ही रिसर्चचे मास्टर होणार. मी तुम्हाला स्टॅटिस्टिकली अनालिसिस कसं करायचं हे पण शिकवणार. डेटा इंटरप्रिटेशन कसं करायचं हे पण शिकवणार. डेटा इंटरप्रिटेशन साठी वेगवेगळ्या ज्या टूल्स वापरल्या जातात ते पण शिकवणार. फॉर एक्झाम्पल एक्सेल आहे. आता एक्सेल खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ओळखीचं असेल, कारण एक्सेलचं जास्तीत जास्त काम आपण करतो. पण या एक्सेलचा वापर करून तुम्हाला डेटा अनालिसिस कसं करता येऊ शकते हे पण आपण शिकणार आहोत. SPSS नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. SPSS, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर याचा वापर करून सुद्धा डेटा इंटरप्रिटेशन करता येतो. तुम्ही PhD करताना जो डेटा कलेक्ट करणार आहात, तर त्या डेटाचं इंटरप्रिटेशन कसं करायला पाहिजे आणि ते पण इझी वेने कसं करता येऊ शकतं, यासाठी ते ऍप आहेत. तर त्या ऍपचं वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतं हे पण आपण शिकणार आहोत. तर मला असं वाटतं की तुम्ही येणाऱ्या या 105 दिवसांमध्ये मास्टर ऑफ रिसर्च होणार आहात. आपण मास्टर ऑफ आर्ट्स करतो, मास्टर ऑफ सायन्स करतो. मी म्हणणार मास्टर ऑफ रिसर्च होणार आहात तुम्ही 3.5 महिन्यात. फक्त रेग्युलरिटी असू द्या, रोजच्या रोज क्लासमध्ये प्रेझेंट राहा. यदा कदाचित एखाद्या दिवशी आपल्याकडून एखादं लेक्चर मिस झालं, काही हरकत नाही. रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग बघून घ्यायचं. हा, पण रेकॉर्डिंग बघितल्याशिवाय त्या दिवशी झोप घ्यायची नाही. लक्षात घ्या, झोपायचं नाही. रेकॉर्डिंग बघितल्याशिवाय त्या दिवशी झोप नाही घ्यायची. म्हणजे तुमचा अभ्यास हा दररोज टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोटबुक मध्ये लिहत चला. तुमचा स्वतःचा हँड रिटन नोट्स असले पाहिजे. मी आजही सांगतो आहे, मी उद्या पण सांगणार आणि मी शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला तेच सांगणार की तुमचे स्वतःचे नोट्स काढा. आपण जे शिकतो आहे ते एकूण एक पॉइंट लिहून ठेवा, एकूण एक मुद्दे लिहून ठेवा. अभ्यासाचं प्लॅनिंग करा. दिवसभरात तुम्हाला 2 तास मिळत असतील अभ्यासाला, सफिशियंट आहे. पण ते 2 तास फक्त आणि फक्त अभ्यासासाठी असले पाहिजे. कुठंही तुमचं टाइम वेस्ट नाही गेलं पाहिजे याचा प्रयत्न करा. त्या 2 तासाचं नियोजन करा. त्या 2 तासांमध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या विषयाला जास्त वेटेज द्यायचं आहे, कोणत्या विषयाला कमी वेटेज द्यायचं आहे. आणि रोजच्या रोज कासवाच्या गतीनं का होईना, पण येणारे 105 दिवस तुम्ही जर अभ्यास केलं, तर मी सांगतो, हमखास सांगतो की असा कुठलाही विद्यार्थी नसेल की तो फेल होणार, ज्याने या येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये 1 तास तरी सब्जेक्टला दिलेला आहे, अभ्यासाला दिलेला आहे, रीडिंगला दिलेला आहे. ओके. तर बिनधास्त राहा.
अभ्यास करत चला आणि जी काही अडचण असेल, जशी ही अडचण असेल, बिनधास्त बोलत चला. आपलं क्लासरूम, आपलं प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच आहे. ठीक आहे. एक दुसरी इन्स्ट्रक्शन अशी आहे की येणाऱ्या 10 तारखेला तुमच्या एमटेकचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. काही लोकांची पेमेंट झाल्यानंतर मे बी असं होऊ शकतं की अटकले असेल, पेमेंट झालेलं नसेल, काही अडचण प्रॉब्लेम दाखवत असेल, तर काही टेन्शन घेऊ नका. 100% तुमचं झालेलं पेमेंट हा अप्रूव्ड होईल, नक्कीच होईल. फक्त त्याचं ओटीपी आणि त्याचं जे डिडक्ट झालेलं जे मेसेज असेल ते तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. एक पुन्हा एकदा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी आपला फॉर्म काढा, प्रिंट काढा आणि एकदा शांत चित्ताने फॉर्म बघा. काही चुका झालेल्या आहेत का? विशेषतः आपल्या स्वतःच्या नावामध्ये, आपल्या कॅटेगरीमध्ये आणि आपण टाकलेल्या मार्क्समध्ये, आपण सिलेक्ट केलेल्या फॅकल्टीमध्ये, या गोष्टींमध्ये जर चेंज झालं असेल तर ताबडतोब दुसरा फॉर्म भरून घ्या. लक्षात घ्या, ताबडतोब दुसरा फॉर्म भरून घ्या. पैसे गेले तरीही चालेल. कारण तुम्ही जर त्या चुकीच्या फॉर्मला घेऊन समोर प्रोसिजर केली आणि तुम्ही पास झाल्यात, तर पास होण्याचा काही फायदा होणार नाही तुमचा. म्हणून लक्षात ठेवा की आपला स्वतःचा फॉर्म काढून घ्या. एकदा प्रिंट आउट तुम्ही काढली असेल तर ते बघून घ्या. एकदा ओव्हरलुक करा, छानपैकी बारीक शांत चित्ताने ते अभ्यास करून घ्या आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली फिल केल्या आहेत हे क्लिअर केल्यानंतरच त्या फॉर्मला सोडा. आणि जर कुठेतरी मिस्टेक झाली असेल तर लगेच दुसरा फॉर्म भरून घ्या. दिव्या, जर फॉर्म सबमिट होत नसेल तर काय करायचं? मोबाईल मध्ये तर फॉर्म सबमिट होणार नाही किंवा ओपन होणार नाही. पहिली गोष्ट म्हणून मोबाईल मधून फॉर्म भरू नका. दुसरी गोष्ट, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर करा. वापर करताना ऍट ए टाइम तुम्ही वेगवेगळ्या विंडोज ओपन करू शकता. म्हणजे क्रोम मध्ये एक किंवा दोन पेक्षा जास्त विंडो तुम्ही ओपन करून फॉर्म भरू शकता. फक्त टेक्निकली एरर केव्हा येऊ शकतो? जेव्हा तुमच्याकडे नेटवर्क स्ट्रॉंग नसेल किंवा तुम्ही खूप वेळेपर्यंत त्या विंडोला ओपन ठेवली असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही लॉग इन केलेलं आहे आणि 15-20 मिनिटापर्यंत त्या विंडोमध्ये काहीही प्रोसेस केलेली नसेल, तर मग अशा वेळेस तुम्हाला ती जी प्रोसेस आहे किंवा ती जी क्लिक करण्याची प्रोसेस आहे ती होणार नाही. मग नव्यानं करायचं, नव्याने इनरोल करायचं किंवा नव्यानं लॉग इन करायचं आणि मग सबमिट करायचं. तरीही होत नसेल तर रात्रीच्या 10, 10:30, 11 नंतर तो फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. 100% तुमचा फॉर्म भरला जाईल. कारण सध्या आजच्या कंडिशनमध्ये अमरावती विद्यापीठाचे जे एमपेडची जी लिंक आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्रास देणारी नाही. यावेळेस तरी त्रास नाही देत आहे. आतापर्यंत त्रास देत होती, आता तरी नाही देत आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना आता? ऑनलाईन फॉर्मच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही टेक्निकल बाबतीत काही प्रश्न, काही अडचण आहे? नसेल तर तसं सांगा, पुढे जाऊ आपण. नाही नाही ना? तुम्हाला काही प्रश्न? समीक्षा नाही? चालेल. चला मग मला एक सांगा, आपण काल काय शिकलो? काल काय शिकलो आपण? बोला. रिसर्च म्हणजे काय ते समजून घेतलंय की त्याच्या प्रत्येक शब्दाच्या अर्थानुसार वैशिष्ट्यामध्ये. त्याच्यानंतर संशोधन मेट्रोलॉजी रिसर्च म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. आपण संशोधन मेट्रोलॉजी मध्ये म्हणजे जे संशोधनची आपण स्टडी करणार आहोत, त्याच्यानंतर ते डिझाईन कशी करणार आहोत, या प्रत्येक गोष्टीचं त्यामध्ये सांगितलं होतं तुम्ही. ओके, रिसर्च का आर शिकलो होतो आपण, बरोबर? हे शिकलो होतो. ओके, शिकलो होतो. एस और नो? हो सर. हा, रिसर्च शिकलो होतो आपण. सांगा, व्हॉट इज आर? व्हॉट इज आर? रॅशनल वे ऑफ थिंकिंग.
रॅशनल वे ऑफ थिंकिंग, बरोबर, रॅशनल वे ऑफ थिंकिंग. ठीक आहे. ई फॉर exhaustive treatment, expert and exhaustive treatment. Okay, very good. Next. सर्च फॉर सोल्युशन. Very good. S for search for solution. Good. E for exactness. बरोबर. Very good. A for analysis and analytical view. Very good. Then R for रिलेशनशिप ऑफ फॅक्ट. relationship of fact. ओके, रिलेशनशिप ऑफ फॅक्ट म्हणजे जे डेटा आहे, आपलं जी माहिती आहे, जी फॅक्ट आहे, जे रियालिटी आहे, त्याच्याशी रिसर्चचा संबंध जोडणे, रिलेशनशिप ऑफ फॅक्ट. ओके. देन सी फॉर critical and careful observation. हा, व्हेरी गुड. आणि लास्ट एच फॉर Honesty and hard work. ऑनेस्टी अँड हार्ड वर्क. तर तुम्हाला सुद्धा रिसर्च करताना या ऍपचा खूप मोठा फायदा होणार. तुम्ही सुद्धा ऑनेस्टली आणि हार्ड वर्क करायचं आहे रिसर्च शिकताना. ओके, तर हा प्रयत्न करा आणि नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी शिकणारच आहोत. यानंतर आपण शिकलो होतो ते म्हणजे मेथोडॉलॉजिकल रिसर्च. व्हॉट इज मेथोडॉलॉजिकल रिसर्च? सांगा. व्हॉट इज मेथोडॉलॉजिकल रिसर्च? तुमच्यापैकी कोणी? The way we design, conducted analysis, report and interpret research. व्हेरी गुड. मेथोडॉलॉजिकल रिसर्च किंवा त्याला आपण म्हणू शकतो की कार्यपद्धती, संशोधन कार्यपद्धती किंवा कार्यपद्धतीचा संशोधन. तर समजा सपोज मी जर एखादा रिसर्च करत आहो, तर माझ्या रिसर्चची सेटिंग कशी आहे, सेटिंग म्हणजे व्यवस्था कशी आहे, मी कशा पद्धतीने रिसर्च करतो आहे, माझी जनसंख्या काय आहे, माझे नमुना काय आहेत, माझ्या संशोधनाची पद्धत काय आहे, मी किती दिवस त्या लोकांवर प्रयोग करतो आहे, माझे फाइंडिंग्स काय आहेत, याचा सगळं अभ्यास तुम्ही करता आहात. लक्षात घ्या. म्हणजे जो होणारा रिसर्च आहे, या रिसर्चचा अभ्यास करणे, त्याला आपण मेथोडॉलॉजिकल रिसर्च असं म्हणतो. ओके, ते असतं मेथोडॉलॉजिकल रिसर्च. आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. तर मला सांगा, आपण संशोधन करताना संशोधनाचं कॅरेक्टरिस्टिक काय असू शकतं बरं तुमच्या माइंड मधून? तुमच्या सुपीक डोक्यातून काय निघतं? हे संशोधनाचे वैशिष्ट्य होऊ शकतात. चुकलं तरीही चालेल, बिनधास्त खेळा, बिनधास्त खेळा. आयपीएल चालू आहे आता सध्या, तर जसे आयपीएल मध्ये ते क्रिकेटर खेळतात, कसाही बॉल आला, कसाही मारला, आउट झालो तरी चालते, तुम्ही आउट झाले चालते. जे उत्तर येतं ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. Sir, research method means researcher to conduct the research. हा, गुड. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. ओके, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च? विच कोणते आहेत संशोधनाचे कॅरेक्टरिस्टिक, कोणकोणते असू शकतात? तुमच्या मते काय काय असू शकते सांगा. संशोधन कसं? आता बरं मला एक सांगा, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? पहिले हेच समजणं गरजेचं आहे की व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर संशोधनाचे कॅरेक्टरिस्टिक बघू. काय असतं वैशिष्ट्य. वैशिष्ट्य. ओके, वैशिष्ट्य म्हणजे काय मॅडम? फीचर्स. ओके, सगळे तीनही सेम नाव आहे, पण त्याला एक्सप्लेन करा ना, म्हणजे नेमकं काय आहे ते. फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्य म्हणजे नेमकं काय? सर, गुण वैशिष्ट्य त्यामध्ये काय काय होते? गुण वैशिष्ट्य. गुण वैशिष्ट्य. ओके, चला फॉर एक्झाम्पल. सर, रिसर्च हा व्यवस्थित असला पाहिजे, त्यामध्ये ज्ञान आणि नवीन गोष्टींची उत्पत्ती झाली पाहिजे. व्हेरी गुड, छान. ही संशोधनाची वैशिष्ट्ये सांगितली मॅडम.
अगदी बरोबर. तार्किक आपण बोलू- असलं पाहिजे सर. तार्किक असलं Research- पाहिजे. Very good. हा. तार्किक असलं आणि पाहिजे. फोकस ऑन प्रायोरिटी प्रॉब्लेम, त्याचं फोकस हे प्रायोरिटी प्रॉब्लेम वर झाला पाहिजे. ओके ओके ओके. म्हणजे प्रायोरिटी प्रॉब्लेम म्हणजे जे समोर दिसतंय जे खूप गरजेची आहे त्या समस्येला आधी सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे. जसं आपण फॉर एक्झाम्पल आपल्या घराचं मॅनेजमेंट करताना आपल्याकडे पगार येणार आहे, पगारामध्ये सगळे पैसे इकडे तिकडे इन्व्हेस्ट होणार आहेत, पण जे उरलेले मोजके पैसे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कोणती करायची? प्रायोरिटी आपण त्याला देतो ना, गरजेचं. आता मेडिकल मध्ये जावंच लागतं कारण घरी आजारी पडलेले लोक आहेत, प्रायोरिटी त्याला द्यावी लागते. बाकी जेवायचं किंवा बाकी कपडे वगैरे घ्यायची नंतरची गोष्ट आहे, ती नंतर बघू. पण आज मेडिकल मध्ये आपल्या डॉक्टरांकडे जायचं आहे, प्रायोरिटी बेसिसवर आपण ते काम करतो. संशोधनामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं असतं की आपण जी समस्या उद्भवलेली आहे, जी खूप जास्त त्रास देते आहेत, आधी त्या समस्येला सॉल्व्ह करायचं. मग बाकीच्या समस्या ज्या त्रास नाही देत आहेत म्हणजे कमी त्रास देतात त्यांना नंतर सॉल्व्ह करू शकतो. प्रायोरिटी प्रॉब्लेमला फोकस करतो. ही पहिली, हा पण एक उद्दिष्ट सॉरी वैशिष्ट्य आहे संशोधनाचं. व्हेरी गुड. अजून सर एखाद्या जिल्ह्यावर जर आपण संशोधन करत असेल समजा, तर त्या जिल्ह्याची समजा लोकसंख्या किती आहे, त्या जिल्ह्यावर कोणत्या घटकाचा म्हणजे प्रभाव पडतो, त्या तिथल्या ऐतिहासिक काय गोष्टी आहे, या सर्व समजा संशोधनाचे वैशिष्ट्य असू शकतात. ओके, किल्ल्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणत आहात तर ठीक आहे, संशोधनाची प्रोसेस. मग यामध्ये वैशिष्ट्य काय टाकतील राजश्री आपल्याला, म्हणजे नेमकं ते त्याचं वैशिष्ट्य काय होईल मग संशोधनाचं? Deep knowledge according to research. डीप नॉलेज अक्वायर करता येतं. ओके, अजून सांगा सांगा. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये बघतायत, त्याचा वापर करतायत. सर संशोधन कोणत्या पद्धतीने करत आहोत आपण, हे पण एक वैशिष्ट्य होऊ शकतं का त्याचं? म्हणजे संशोधन कोणत्या पद्धतीने करत आहोत, ठीक आहे. ओके सर rules and some systematic ways. रूल्स अँड Systematic ways. व्हेरी गुड व्हेरी गुड. सिस्टमॅटिकल वे, सिस्टमॅटिक असलं पाहिजे संशोधन. आता बघा इथं तो जो विद्यार्थी बसलेला आहे, हा विद्यार्थी म्हणजे तुम्ही आहात. ओके, हा विद्यार्थी म्हणजे तुम्ही आहात. तो काय विचार करतो आहे सांगा बरं, काय विचार करतो आहे? मी जाणून त्याचा चेहरा तुमच्याकडे नाही ठेवलाय. पुढे असलेली माहिती अनालिसिस करतात. ओके, अजून काय करताय? विचार करतोय. ओके, ऑब्झर्वेशन करतोय. व्हेरी गुड. दिव्यांनी म्हटलंय ऑब्झर्वेशन करतोय. ठीक, अजून त्याने लिहिलेलं असेल तर रिकॉल करतोय. ओके, चालेल. म्हणजे त्यानं याचं कधीतरी एक त्याला काय म्हणूया एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि म्हणून त्याला तो रिकॉल करतोय. कारण एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तुम्हाला रिकॉल करणं नाही शक्य. ठीक आहे. ओके, अजून सांगा, बोलत चला. शर्वरी मॅम बोला. तेजस्विनी, ओके. सौरभ सर, ये पिक्चर में जो आपको व्यक्ति दिख रहा है वो क्या कर रहा है, ये मुझे बताइए आप. क्या लग रहा है आपको कि वो क्या कर रहा है ये पिक्चर में? Observation. Observation. Okay. Try to arrange in systematic manner. Okay. Try to arrange in systematic manner. चालेल. फ्युचर प्लॅनिंग करता आहे. ओके, अर्चना मॅम म्हणतायत फ्युचर प्लॅनिंग करतायत. चला बोला, अजून बोला. हाँ बोलिए सौरभ सर, बोलिए.
इसमें भी साइंटिफिक ऑब्जर्वेशन, साइंटिफिक एंड सिस्टमेटिक ऑब्जर्वेशन। यस, थोड़ा जोर से बोलिए सर, आवाज कम आ रहा है आपका। सर इसमें भी साइंटिफिक एंड सिस्टमेटिक ऑब्जर्वेशन। साइंटिफिक एंड सिस्टमैटिक ऑब्जर्वेशन। ऑब्जर्वेशन, ओके, ठीक आहे। रजनी मॅम, तुमचं मत काय असू शकतं? येस सर, ऑब्झर्वेशन तर करून राहिला, पण जर त्यांनी पहिले काही लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हेही तो विचार करत असेल. हे तो विचार करत असेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. तो तिथं त्याच्या समोर असलेल्या गोष्टीला इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करतोय का? इंटरलिंक म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना त्याच्या समोर मांडलेल्या आहेत त्याचं एकाचं दुसऱ्याशी कसं संबंध आहे जोडण्याचा प्रयत्न करू शकतो का? तो करत असेल का? करू शकतो ना? ओके. आता हा पिक्चर दाखवण्यामागचं कारण हा आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली. काय केलं? रिसर्च करायला सुरुवात केली. सौरभ सर, जिस तरीके से मैंने आपको ये पिक्चर दिखाया वो आप जब एक एक बातों को एक्सप्लेन कर रहे हो तो आप रिसर्च कर रहे हो. आप क्या कर रहे हो? रिसर्च कर रहे हो. आप खुद ही रिसर्च कर रहे हो और आप लोगों ने बताया मुझे कि वो ऑब्जर्वेशन कर रहा है. ऑब्जर्वेशन ये एक रिसर्च का क्या होता है? कैरेक्टरिस्टिक होता है. विदाउट ऑब्जर्वेशन आप रिसर्च नहीं कर सकते. आप में वो स्किल होना बहुत जरूरी होती है. ट्राई टू अरेंज इन सिस्टमैटिक मैनर. रिसर्च ये कभी भी आपको सिस्टमैटिक वे से ही करना पड़ेगा, साइंटिफिक वे से ही करना पड़ेगा. विदाउट एक्सपेरिमेंट, विदाउट एक्सपीरियंस, एक्सपेरिमेंट एंड एक्सपीरियंस ये दोनों ये जो बातें होती है दोन्ही बातें दोन्ही ही गोष्टी ह्या तुम्हाला को रिलेट कराव्या लागतात. दोनों ही बातों को आपको जोड़ना जरूरी है. एक्सपेरिमेंट करना और एक्सपीरियंस करना. रिसर्च में एक्सपीरियंस किए बिना आप कोई भी रिसर्च नहीं कर सकते. एक्सपीरियंस करना ये जब आप जैसे रिकॉल कर रहा है ये तो ये रिकॉल कब करेगा? जब मुझे मेरे सामने मैंने कभी आपका चेहरा कभी देखा होगा पर मुझे बाद में याद नहीं आ रहा है, आप जा रहे हो तो मैं रिकॉल कर रहा हूँ कि ये कौन हो सकता है, मैंने इसको कहीं तक भी देखा है. तेव्हा कुठेतरी मी म्हणणार की अरे माझ्या समोरून हा जो व्यक्ती जात आहे याला कुठेतरी मी पाहिलाय, मी रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण कधी रिकॉल करणार? जेव्हा मी त्याला आधी कधीतरी बघितलं असेल, त्याचा आवाज ऐकला असेल तेव्हा कधीतरी रिकॉल करणार. याच्या आधी कधी बघितलं नसेल, इसके पहले मैंने कभी उसको देखा नहीं होगा तो मैं रिकॉल नहीं कर सकता उस व्यक्ति को. तुम्ही स्वतः सांगितले बरं, तुम्ही वैशिष्ट्ये जे आहेत संशोधनात ते स्वतः सांगितले, मी नाही सांगितले तुम्हाला. ऑब्झर्वेशन आहे, सिस्टमॅटिक आपण वेळेनं जातो आहे. ओके, आपण रिसर्च मध्ये ज्या कुठल्याही गोष्टी असतात त्यांना इंटरलिंक करण्याचा प्रयत्न. संशोधनामध्ये ज्या जोडल्या जातात ना त्या सगळ्याच गोष्टींना आपण काय करत असतो? इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा संशोधनाचं एक वैशिष्ट्य आहे. तार्किक असतोच कारण तो लॉजिकली त्या सगळ्या गोष्टी विचार करताय, लॉजिकली करतायत, लॉजिकल वेनं आपण संशोधन करतो. संशोधनाचं हे पण एक उद्दिष्ट आहे, सॉरी वैशिष्ट्य आहे. क्लिअर आहे? या व्यतिरिक्त खूप साऱ्या वैशिष्ट्यांना आपण अभ्यास करूया. जसं फॉर एक्झाम्पल त्याआधी संशोधनाची ही पूर्ण प्रक्रिया आहे. संशोधनाची ही पूर्ण प्रक्रिया आहे. वैशिष्ट्य बघण्याआधी आपण ही संशोधनाची प्रक्रिया बघून घेऊ. काय काय दिसतंय तुम्हाला? क्या क्या दिखता है सौरभ सर, आप देखिए इसमें क्या क्या दिख रहा है. स्टार्ट यहां से होगा आपका. ओके, व्हाट इज मीनिंग ऑफ रिसर्च? दिसत नसेल तर तुम्ही स्क्रीन झूम करू शकता. ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल तर स्क्रीन झूम करू शकता. पहिलं स्टेप, पहिली गोष्ट व्हाट इज रिसर्च, इथून सुरुवात होते संशोधनाची. देन टाइप्स ऑफ रिसर्च, रिसर्चचे वेगवेगळे प्रकार आहेत. देन व्हाट इज रिसर्च प्रॉब्लेम, नेमकं संशोधन समस्या म्हणजे काय? व्हाट इज रिसर्च प्रॉब्लेम? बघा, संशोधन करण्यासाठी तुम्हाला संशोधन करायचं असेल तर रिसर्च प्रॉब्लेम शिवाय संशोधन नाही करता येत. संशोधनामध्ये रिसर्च प्रॉब्लेम असेल तरच तुम्हाला पुढे जाता येतं, अदरवाइज तुम्ही संशोधन नहीं कर सकते. सौरभ सर, आपके पास में अगर कोई रिसर्च प्रॉब्लम नहीं होगी तो आप किसी भी तरीके से रिसर्च नहीं कर सकते.
कोई भी रिसर्च कंडक्ट नहीं कर सकते आप। इसलिए आपको जरूरी होता है कि आपके पास में ये होना बहुत जरूरी है, बहुत जरूरी। ठीक है। देन रिसर्च डिजाइन, रिसर्च डिजाइन, व्हाट इज रिसर्च डिजाइन? काय असतं रिसर्च डिजाइन? सांगा बरं, क्या होता है रिसर्च डिजाइन? का क्या होता है? research design Yes, what is research design? sir, research design is one types of sample design. One type of Sample design. sample design. Okay. Next, कोण सांगू शकतात? दिव्या, सांगा, बोला बोला। सर इसको हम ब्लूप्रिंट ऑफ द रिसर्च भी बोल सकते हैं सर। क्या बोल सकते हैं जी? सर इसको हम ब्लूप्रिंट ऑफ रिसर्च भी बोल सकते हैं, ब्लूप्रिंट ऑफ रिसर्च। ओके। सैम्पलिंग फ्रेम, रिसर्च फ्रेम, फ्रेमवर्क ऑफ रिसर्च। ओके, ठीक आहे। ही संकल्पना पण आपण बघूया समोर। रिसर्च डिझाइन, तर रिसर्चची डिझाइन असते। काय असते? रिसर्चची डिझाइन असते। ब्लूप्रिंट, वेरी गुड, ब्लूप्रिंट। हाँ, अब आया आप एग्जैक्ट आपका आंसर बरोबर। ब्लूप्रिंट, ब्लूप्रिंट काय असतं? फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमचं घर बांधणार आहात। तुमचं घर बांधण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं ब्लूप्रिंट तयार करता तुमच्या घराची, नकाशा ज्याला आपण म्हणूया, किंवा एक आर्किटेक्चर तुम्हाला तुमच्या घराचं जे ब्लूप्रिंट तयार करून देत असतं आणि त्या हिशोबाने आपण घर बांधत असतो, त्यालाच आपण रिसर्च मध्ये वापरलं असेल तर त्याला रिसर्च डिझाइन म्हणूया। मग यामध्ये तुमचं काय काय येणार बघा। आयडेंटिफाइंग ऑफ प्रॉब्लेम हा रिसर्च डिझाइनचा भाग होतो। क्लॅरिफाइंग द प्रॉब्लेम, प्रॉब्लेमला क्लॅरिफाय करणं। फॉर्म्युलेटिंग, हायपोथेसिस हा सुद्धा तुमच्या डिझाइनचा भाग आहे। देन डेव्हलपिंग ऑफ मेथोडॉलॉजी, मेथोडॉलॉजी डेव्हलप करणे म्हणजे संशोधनाची पद्धत डेव्हलप करणे। त्यामध्ये काय आहे? सॅम्पल, डेटा, टूल्स, हे सुद्धा रिसर्च डिझाइनचे भाग आहेत। देन रिसर्च रिपोर्टिंग द फाइंडिंग अँड रिकमेंडेशन्स, हे सुद्धा तुमच्या रिसर्चचे भाग असू शकतात रिसर्च डिझाइन मध्ये। लक्षात घ्या, रिसर्च डिझाइन मध्ये येणारे पार्ट्स कोणते आहेत? तर पहिली स्टेप रिसर्च म्हणजे काय, त्यानंतर आपण आलो मेथड्स ऑफ रिसर्च, त्यानंतर आपण आलो प्रॉब्लेम, नेमकं आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम किंवा रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च क्वेश्चन, आणि देन आपण आलो आहे रिसर्च डिझाइन। आणि रिसर्च डिझाइन म्हणजे काय होतं मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये येणारे हे पार्ट्स आहेत हे तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे रिसर्च डिझाइन मध्ये। देन त्यानंतरची स्टेप आहे सॅम्पलिंग। ओके, सॅम्पलिंग, सॅम्पलिंग म्हणजे नमुना। नमुना आपण कशावरून काढतो? तर पॉप्युलेशन मधून। ओके, पॉप्युलेशन मधून आपण नमुना काढत असतो। तो एक टॉपिक, पर्टिक्युलर टॉपिक आहे, तो आपण पुढे बघणार। त्यानंतर जर आलो आपण तर स्केलिंग टेक्निक असते, मेजरमेंट स्केलिंग टेक्निक, म्हणजे डेटाला घेण्यासाठी तुम्हाला डेटा मोजावा लागतं, त्याचं एक मॅपिंग करावं लागतं किंवा मोजमाप करावं लागतं, तर ती प्रोसेस येतं। त्यानंतर डेटा कलेक्शन येतं, डेटा कलेक्शन नंतर डेटाचं अनालिसिस होतं, आणि देन हायपोथेसिस टेस्टिंग होते, ऍक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं, हायपोथेसिस टेस्टिंग, आणि देन त्यानंतर त्या टूल्सच्या बाबतीत आपण तिथं त्याचं अनालिसिस आणि त्या सगळ्या गोष्टींवरून फाइंडिंग्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, तर हा संपूर्ण मॅप जो आहे तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीचा, एका मॅपवर तुम्हाला संपूर्ण रिसर्चचा हा पूर्ण पिक्चर दिसतो आहे की आपण रिसर्च मध्ये काय काय करतो। ओके, तर यावर पूर्ण आपलं येणाऱ्या 105 दिवसांमध्ये चर्चा होणार, अभ्यास होणार, डिस्कशन होणार। ओके, तुम्हाला काही प्रश्न असेल त्या प्रश्नांना घेऊन तुम्ही क्लासमध्ये उपस्थित राहत चला, आपण नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया आणि शक्य तितकं मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करणार। ठीक आहे,
आता आपण ज्या गोष्टी चर्चा करत होतो त्या गोष्टींच्या बाबतीत बोलूया. ठीक आहे सौरभ सर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. जी सर. First characteristic, the research should focus on priority problem. जिस तरीके से हम हमारे घर पर अगर कोई चीज हमें लेनी है, खरीदनी है, मार्केट से बाइंग करनी है, पैसे लिमिटेड है, मार्केट में सभी चीजें जरूरी है कि हमारे लिए ये दिखते हैं, उसमें से सबसे ज्यादा इंपॉर्टेंट चीज क्या है हमारे लिए, हम वो चीज को पहले खरीदने की कोशिश करते हैं. संशोधनामध्ये सुद्धा तसंच होते. रिसर्च में भी वही होता है कि आपको कौन सी प्रॉब्लम ज्यादा फेस करनी पड़ रही है, कौन सी प्रॉब्लम ज्यादा इंपॉर्टेंट है, वो आपके लिए प्रायोरिटी बेसिस पर सॉल्व करना जरूरी है. फॉर एग्जांपल कोरोना, उदाहरणार्थ कोरोनाचं उदाहरण आपण घेऊ. तर कोरोना हा जेव्हा आला त्यावेळेस अख्ख्या जगानं कोरोनाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. बाकी मंगळावर जायचं विचार सोडून दिलं होतं लोकांनी. जिवंत राहू तेव्हा मंगळावर जाऊ हा विचार कमी झाला होता. पण कोरोनाला कसं सॉल्व करू शकतो याचा विचार सगळ्यांना जास्तीत जास्त होता. सौरभ सर, ध्यान में आ रहा है ना आपको? हम जिस तरीके से कोरोना के समय हमने देखा तो हमने हमारे साइंटिस्ट लोगों ने सब चीजें छोड़ दी थी कि हमें चंद्र पे जाना है, मंगल पे जाना है, यहाँ जाना है, सब छोड़ दी थी. क्या देखा था? सिर्फ कोरोना कैसे जाएगा, कोरोना का सॉल्यूशन कैसे निकालेंगे हम. इस चीज पर ज्यादा से ज्यादा फोकस हमारे साइंटिस्ट लोगों ने, हमारे रिसर्च ने किया था. और हम हर समय वही चीज करते हैं रिसर्च में. प्रायोरिटी प्रॉब्लम को हम पहले सॉल्व करते हैं और बाकी की प्रॉब्लम को बाद में हम करते हैं. ओके, तो रिसर्च का ये कैरेक्टरिस्टिक होता है. फर्स्ट कैरेक्टरिस्टिक, द रिसर्च शुड फोकस ऑन प्रायोरिटी प्रॉब्लम. देन सर नोट करा क्या ये बी सिस्टमॅटिक. रिसर्च कसं असलं पाहिजे? सिस्टमॅटिक असलं पाहिजे. सिस्टमॅटिक म्हणजे काय आहे तर सांगा बरं. व्हॉट इज सिस्टमॅटिक? स्टेप बाय स्टेप, पद्धतशीर. एस नोट करायचा है, सगळ्यांना नोट करायचं आहे. नोट कर लीजिए आप सभी ने. प्रॉपर वे. ओके, सिस्टमॅटिक म्हणजे प्रॉपर वे. व्हेरी गुड. स्टेप बाय स्टेप. बरोबर आहे ठीक आहे. चला, सिस्टमॅटिक म्हणजे समजलं आपल्याला. द रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक. ओके, इट emphasizes researcher should employ a structural process. रिसर्च काय करतं तर रिसर्च ही एक प्रोसेस, स्ट्रक्चर्ड प्रोसेस अप्लाय करत असतं. स्ट्रक्चर, व्हॉट इज स्ट्रक्चर? एका फ्रेम मध्ये, एका स्ट्रक्चर मध्ये. रिसर्च मध्ये आपण एका स्ट्रक्चर मध्ये काम करत असतो. आपण जी ठरवलेली प्रोसेस आहे त्याच ठरवलेल्या प्रोसेस नुसार जात असतो आपण. कारण रिसर्च हे सिस्टमॅटिक असतं, माहिती आहे तुम्हाला. कारण एका पायरीनंतर दुसरी पायरी येते. जिन्यावर चढण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पायऱ्या चढतो, एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर गेलो तर पाय तुटण्याचा चान्स जास्त राहतो, खाली पडण्याचा चान्स जास्त राहतो, धोका आहे तिथं. संशोधनामध्ये पण जर तुम्ही तसं करायला गेलात तर तुम्ही खाली पडू शकता. इन द सेन्स की तुमचं रिसर्च खाली येऊ शकते, तुमच्या रिसर्च मध्ये क्वालिटी राहणार नाही. आणि म्हणून कुठल्याही मेथडला तुम्हाला स्किप करायचं नाही आहे, कोणत्याही पद्धतीने स्किप करायचं नाही. प्रत्येक स्टेपला वन बाय वन फॉलो करून पुढच्या स्टेप पर्यंत जायचं आहे. आणि त्यालाच आपण सिस्टमॅटिक रिसर्च असं म्हणतो. ओके, रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक. संशोधन हे सिस्टमॅटिक असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. आणि तो एका पर्टिक्युलर प्रोसेसनी जात असतो, एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरल प्रोसेस मधून जात असतो.
म्हणून संशोधन, द रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक, इट एम्फसाइज रिसर्चर शुड एम्प्लॉय अ स्ट्रक्चर्ड प्रोसेस. ओके, हा दुसरा उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्य आहे संशोधनाचं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे द रिसर्च शुड बी लॉजिकल. कसं असलं पाहिजे? लॉजिकल. व्हॉट इज मीन बाय लॉजिकल? तार्किक असलं पाहिजे. हा, तार्किक असलं पाहिजे. आता तार्किक कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे तार्किक? व्हॉट इज तार्किक? त्या गोष्टीशी रिलेटेड असलं पाहिजे. त्या गोष्टीशी रिलेटेड असलं पाहिजे. बरं. तार्किक, हा तार्किक असलं पाहिजे. पण नेमकं तार्किक म्हणजे काय? व्हाट इज तार्किक? क्या होगा सौरभ सर, बताइए आप. व्हाट इज लॉजिकल? बोलिए. Logic, so maybe scientific base. जी, आपका आवाज कम आ रहा है, थोड़ा जोर से बोलिए. So logical means maybe it's scientific base, based on in a scientific way. ओके, आपल्या विषयाशी संबंधित असले पाहिजे. बरं. सोल्युशन ओरिएंटेड असलं पाहिजे. सर, हे लॉजिकल म्हणजे कोणतेही संशोधन करत असेल आपण, तर हे केल्याने असं होईल, ते केल्याने असं होईल, म्हणजे प्रत्येक व्ह्यूने त्याचा विचार करणे. ओके, बरोबर. तुम्हाला मंगळयान माहिती आहे? मंगळ मूवी पाहिला का तुम्ही? मिशन मंगळ पाहिलं? नाही पाहिलं? ठीक आहे. मिशन मंगळ मध्ये तुम्ही जर त्याचा अभ्यास केला असेल, मूवी नसेल पाहिलं पण त्याचा अभ्यास केला असेल, तर त्या मिशन मंगळ मध्ये त्याचं जे स्ट्रक्चर होतं, स्ट्रक्चर म्हणजे त्याचं जे काम होतं, त्या कामाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणजे असं म्हणू शकता की रिसर्च काय असतं, किती लॉजिकल असू शकतं, याचा अंदाज तुम्हाला तिथे मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल, रिजनेबल आहे, बरोबर, रिजनेबल नाही, लॉजिकली आणि रिझनिंग, बरोबर. तर संशोधनामध्ये जसं आपण फॉर एक्झाम्पल मंगळयानाचा जर विचार केला तर तुम्हाला रॉकेट जातं हे माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, रॉकेट जेव्हा भारतातून बाहेर निघालं, म्हणजे भारतातून जेव्हा त्यांनी लँड जाण्याचा जेव्हा त्याच्यासाठी जे प्रयत्न केला तर पहिले तर पूर्ण तो धूर निघतो, फोर्स, आणि ते जे व्हेकल असतं ज्याला आपण LMV म्हणतो. ओके, तर ते LMV त्याला घेऊन जातं आणि अर्ध्या रस्त्यात त्याला सोडून देतं. म्हणजे कुठं गुरुत्वाकर्षण शक्तीचं जिथं अंत होतो, जिथून ते खाली येऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊन त्याला ती सोडून देतं आणि मग ते वर जातं. वर गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोटर असतं. मोटर इन द सेन्स की तो फोर्सला घेऊन जातो जिथपर्यंत. आता लक्षात घ्या लॉजिकल काय आहे, लॉजिकली कसं आहे. लॉजिक म्हणजे काय? ही पृथ्वी आहे आणि हे मंगळ आहे. सपोज लॉजिकल मध्ये याचं डिस्टन्स काढलं, काय आहे, ठीक आहे, डिस्टन्स काढलं. आता त्यांनी जो यान तयार केलेला होता सॅटेलाइट नेण्यासाठी, तो LMV, तर त्याची स्पीड किती आहे हे त्यांनी काउंट केलं. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला त्याला पोहोचायचं असेल तर त्यासाठी किती वेळ लागू शकते, सेकंदाचं सुद्धा प्लॅनिंग होतं, सेकंदाचं सुद्धा प्लॅनिंग होतं बघा. आणि जेव्हा अर्ध्या रस्त्यावर येऊन त्या रॉकेट मधलं खालचा भाग जेव्हा सुटतो आणि फक्त वरचा भाग राहतो, तिथून तो किती तासांमध्ये पोहोचेल याचं पण प्लॅनिंग होतं मंगळयानावर. तिथं पोहोचल्यानंतर तो जसं त्या मंगळयानावर पोहोचेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे, साऊंड घेणारं खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण तो एका बॅग मध्ये पॅक होतो, एका बॅगेमध्ये पॅक होतो. आणि जेव्हा तो मंगळयानावर ऍक्च्युली त्या धर्तीवर पोहोचतो, जसं तो मंगळयानाच्या धर्तीवर पोहोचतो तशी ती बॅग ओपन होते. ती बॅग आपोआप ओपन होते. ओपन झाल्यानंतर
त्यामध्ये आतमध्ये असलेले जे पार्ट्स असतात ना ते त्यांचं वर्किंग सुरू करतं. म्हणजे इव्हन कॅमेरा इतक्या दिवसांचा बंद असतो तो तिथं जाऊन सुरू होऊन जातो. कॅमेरा कॅप्चरिंग मध्ये व्हिडिओ कॅमेरा वेगळा, फोटो कॅमेरा वेगळा, त्याला झूम करणे वेगळं, म्हणजे खूप वेगवेगळ्या अँगलने फोटो घेणारा, त्याला कितीतरी गोष्टी त्यामध्ये होत्या की आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. आणि एकूण 1 मिनिटाचं त्यांचं प्लॅनिंग होतं आणि ते पूर्णतः त्यावर ऑब्झर्वेशन करत होते खाली बसून. म्हणजे इस्रोच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना सगळ्या संकल्पना समजत होत्या की आपण कुठं पोहोचलोय, आपला हँड कुठं पोहोचलेला आहे. आणि जेव्हा ते आपलं मंगळ मिशन जे होतं, मंगळ मिशन ते फ्लॉप झालं, ते पण त्यांना कळलं की आपण इथं फ्लॉप झालो आहे. आता ह्यासाठी जे लॉजिक लागलं असेल, कोणीही मंगळयानावर पोहोचलं नव्हतं, त्याला ते घेऊन गेलेलं नव्हतं त्या यानामध्ये आणि त्याला सोबत कॅमेरा ओपन करून दिला, ते बॅग ओपन करून दिली, आता तू फोटो काढ असं पण नाही केलं. सगळं विदाऊट एखाद्या व्यक्तीच्या पार्टिसिपेशन शिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. किती लॉजिक असेल बरं, विचार करा किती लॉजिक असेल. ह्या लॉजिकल वेनं रिसर्च होत असतो. सायंटिस्ट मध्ये रिसर्चर आहे असं इतकं तर माहिती आहे ना आपल्याला. आणि सायंटिस्ट लोकांमध्ये लॉजिकल गोष्टी खूप जास्त प्रमाणात असतात, हे पण माहिती आहे. तुम्ही पण सायंटिस्ट आहात, बरोबर आहे ना? तुम्ही सायंटिस्ट आहात, तुम्ही आता रिसर्च शिकत आहात, तुम्हाला सायंटिस्ट बनायचं आहे. मग तुम्ही या अँगलने जेव्हा विचार करता तर रिसर्च झालं की नाही झालं, झालं की नाही झालं सांगा. आणि रिसर्च मध्ये या लॉजिकलला जास्तीत जास्त महत्व आहे. ओके, जास्तीत जास्त महत्व आहे. विदाउट मॅन्युप्युलेटिंग in the scientific research cannot make a such much progress investigation. Manipulation. What is manipulation? What is manipulation? हस्तक्षेप करणे, मॅन्युप्युलेट करणं, त्याला ढवळाढवळ करणं ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, विदाउट मॅन्युप्युलेटिंग इज द सायंटिफिक रिसर्च कॅनॉट मेक मच प्रोग्रेस इन्व्हेस्टिगेशन. प्रोग्रेसिव्ह इन्व्हेस्टिगेशन. समजा आपण लॉजिकल तर केलंच आहे, समजा लॉजिकल तर केलंच आहे, मंगळयानामध्ये आपण जर विचारात घेतलं, पण यामध्ये मानवाचा समावेश होतं की नव्हतं सांगा बरं. पृथ्वीपासून जेव्हा तो यान निघाला, इथपर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी पूर्णतः केल्या असता समजा, तो फ्लॉप नसता झाला आपला मंगळयान, तरीही या संपूर्ण प्रोसेस मध्ये मानवाचा हस्तक्षेप होतो की नाही? होतं, कारण माणसाशिवाय हे सगळं शक्य नाही. आणि मॅन्युप्युलेशन केल्याशिवाय तुम्हाला एक्सपेरिमेंट करणे शक्य होत नाही. आणि एक्सपेरिमेंट किती प्रभावी ठरला किती नाही याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मॅन्युप्युलेशन करावंच लागेल. समजा फॉर एक्झाम्पल आपण शिक्षणाच्या बाबतीत उदाहरण घेऊ, तर तुम्ही वर्गामध्ये बसलेले माझे विद्यार्थी आहात, तुम्ही वर्गामध्ये बसलेले माझे विद्यार्थी आहेत आणि मी तुम्हाला या पीपीटीचा वापर करून, या स्लाइडचा वापर करून मी तुम्हाला ऑनलाईन शिकवत आहे. त्यामध्ये लॅपटॉप आहे, टीचमेट ऍप आहे आणि याद्वारे मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मी म्हणतो आहे की माझं शिकवलेलं खूप छान पद्धतीने तुम्हाला समजत आहे, छान पद्धतीने 100% समजलं. आणि तुम्ही पण म्हणता हो सर आम्हाला खूप समजलं. मी कम्पेअर कशापासून करू की तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं समजलं की त्याच्यापेक्षा कमी समजलं? ठीक आहे ना, मी क्वेश्चन केले, तुम्ही म्हटलं उत्तर दिले, नाही दिले काही लोकांनी, 100% नाही समजलं पण 90% समजलं. पण समजा जर मी दुसरी गोष्ट बाजूला घेतली आणि मी तुम्हाला ऑफलाईन शिकवलं आणि आता काही वेळेस ऑनलाईन शिकवत आहोत, मग कंपॅरिझन करताना मला काय समजेल की मी कोणत्या पद्धतीने शिकवलं तर मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने समजतं, बरोबर? म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला मॅनिप्युलेशन करणं म्हणजे एखादी गोष्ट कमी करणे, एखादी गोष्ट जास्त करणे, चढ उतार करणे त्याला म्हणू शकतो आपण. सो फॉर एक्झाम्पल की मॅनिप्युलेशन मध्ये असं होऊ शकतं जसं एक कंपनी आहे आणि कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर आहेत, वर्करला 10,000 रुपये महिना आहे. किती आहे? 10,000 रुपये. ते काम करतात दिवसभरातून 5 तासाचं त्यांचं टायमिंग आहे, 11 ते 5 वाजेपर्यंत. 10,000 बिचारे येतात 11 वाजता, इकडे तिकडे अर्धा पाऊण तास फिरतात, कुठेतरी कामाला बसतात
अर्धा एक तास काम झालं की पुन्हा चहा प्यायला उठतात आणि बसतात. असं ते काम करतात. 10,000 काय करतील बिचारे. पण आता तुम्ही त्यांचा पगार 20,000 केला, टायमिंग तोच आहे, टायमिंग काय आहे तोच आहे, काय झालं, इफिशियन्सी वाढेल त्या लोकांची, कामाच्या बाबतीत त्यांचं मन लागेल. आता पगार जास्त आहे तर ते पण विचार करतील की नाही आपल्याला थोडं जास्त द्यावं लागेल. आता एखाद्या वेळेस 5चं 5.15 झाले, 5.15चे 5.5 झाले तरी चालेल, आपण काम जास्त करू. तेच आता 20चे 30 झाले, काय होईल. हा, अजून काय होईल की अजून ते मुलं, ते लोक, ते कामगार लोक काय करतील की चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतील, इनोव्हेटिव्ह वेनी काम करण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या बेस्ट पेक्षा बेस्ट देण्यासाठी प्रयत्न करतील. मॅनिप्युलेशन कशात होत आहे, पगाराचं मॅनिप्युलेशन करत आपण, पगार वाढवतो. तेच जर आपण 10,000चा पगार 8,000वर आणला असता, 8,000वर आपण पगार आणला असता, ते लोक चहा घ्यायला गेले असते तर अर्धा तास नाही 1 तास आलेच नसते. कशाला जायचं आता, थांबा आता सध्या चहा घ्यायला गेलो होतो आम्ही, काम करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी काही बँकेमध्ये बघितलं की काही कॅशियर असतात, 1 नंबर बघतात, इकडे दाबतात, दुसरा नंबर बघतात, मग दाबतात, तिसरा नंबर बघतात, मग दाबतात, तोपर्यंत इकडे लोक येऊन वापसही चालले जातात. ही पण कामाची एफिशियन्सी असते. पण लोक अशा पद्धतीने जेव्हा काम करायला लागतात तर त्यांच्यामध्ये नीरसपणा असतो, बरोबर. म्हणजे आपण मॅनिप्युलेशन म्हणजे काय हे समजून घेत आहोत. तर रिसर्च मध्ये मॅनिप्युलेशन मध्ये ज्या गोष्टींचा प्रभाव पडतो आहे त्याला जर वाढवलं तर त्याच्यावर काय परिणाम पडतो आहे, त्याला जर कमी पण केलं तर त्याच्यावर सुद्धा काय परिणाम पडत आहेत हे बघणे म्हणजे त्याला मॅनिप्युलेशन म्हटलं जाईल. आणि संशोधनामध्ये आपण मॅनिप्युलेशन करत असतो. आणि जर तुम्ही मॅनिप्युलेशन नाही केलं तर तुम्हाला असं समजणार नाही की नेमकं संशोधनामध्ये किती प्रभाव पडतो आहे, किती कमी प्रभाव पडतो आहे, आधीपेक्षा जास्त आहे, आधीपेक्षा कमी आहे, याचा अभ्यास करता येत नाही. आणि म्हणून इथं म्हटलंय की विदाउट मॅनिप्युलेशन द सायंटिफिक रिसर्च कॅन नॉट मेक मच प्रोग्रेस. तुम्हाला जास्त प्रोग्रेस दाखवता येत नाही किंवा करता येत नाही किंवा किती झाली हे पण करता येत नाही. म्हणून प्रोग्रेस किती झाली, कसं झालं, त्यासाठी तुम्हाला मॅनिप्युलेशन करावं लागेल. ओके, मॅनिप्युलेशन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल लहान मुलांना आपण म्हणतो आहे खेळताना, त्यांना म्हणतोय की बाबा तू डान्स करून दाखव ना. मुलांना आपण म्हणतो ना डान्स करून दाखव. एखाद्या वेळेस मूड असलं तर ते करतात, नाही मी तुला चॉकलेट देणार, घेणं करणं एकदा करणं, तो थोडासा डान्स करतो. पण त्याच्या आवडीची गोष्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तो खूप आवडीने डान्स करतो. काय करतो आपण, जे व्हेरिएबल्स आहेत त्याचं मॅनिप्युलेशन करत आहोत. त्यांना ते मॅनिप्युलेट करून त्यांना आपण त्यांच्याकडून एफिशियन्सी म्हणजे त्यांच्या कामामध्ये इफेक्टिव्हपणा आणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्या संशोधनामध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे, हेच अपेक्षित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवायचं असेल तर त्यांच्या मार्कांमध्ये जास्त प्रभाव पडला पाहिजे, त्यांनी जास्त शिकलं पाहिजे. याच्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार. म्हणजे मी यामध्ये तुम्हाला आता शिकवत आहोत, आता पुढे मी तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये शिकवणार. ओके, मी व्हिडिओ मध्ये शिकवणार तुम्हाला याच्याही पेक्षा. मग आता अजून समजलं पाहिजे, मी तुम्हाला अॅनिमेशन दाखवणार. त्याच्याही पुढे जाऊन अजून मला काय करता येत असेल ते, म्हणजे तुमची इफिशियन्सी वाढली पाहिजे, शिकण्याची इच्छा वाढली पाहिजे तुमची, त्यालाच मॅनिप्युलेशन आहे. मैनिपुलेशन मीन्स ये होता है सौरव सर कि हम जिस भी चीज को अगर टेस्ट करना चाहते हैं तो वो टेस्ट जो चीज करना है, जिस चीज को हमें टेस्ट करना है उसका पहले प्रभाव कितना था, अब कितना है और फ्यूचर में कितना हो सकता है, ये टेस्ट करने के लिए आपको कंपैरिजन करना। कंपैरिजन करते समय आप ये भी कर सकते हो कि जो आप जो अमाउंट देने वाले हो, किसी भी चीज की अमाउंट देने वाले हो, तो अमाउंट अगर बढ़ाते हो तो सामने वाले जो फैक्टर होंगे उस पर क्या इफेक्ट होता है, सामने वाले जो भी स्टूडेंट होंगे आपके या जिस चीज पर भी आपको इफेक्ट देखना है तो उस पर क्या इफेक्ट हो रहा है वो आप देख सकते हो जैसे जैसे उसकी अमाउंट बढ़ाओगे। फॉर एग्जांपल ऊन वाढत आहे, काय होत आहे, गर्मी बढ़ते म्हणून जैसे फॉर एग्जांपल सौरव सर मैं हिंदी में बताता हूँ आपको कि अगर गर्मी बढ़ रही है ओके तो लोग क्या कर रहे हैं, जूस आइसक्रीम ओके जो कोल्ड ड्रिंक्स है उसके तरफ ज्यादा जा रहे हैं। मीन्स क्या हो रहा है, मैनिपुलेशन हो रहा है। जैसे जैसे आप लोग हीट बढ़ाओगे, जैसे जैसे सूरज अपनी गर्मी बढ़ाएगा लोग वैसे वैसे ठंडी चीजें की तरफ ज्यादा जाएंगे।
ये भी मैनिपुलेशन है। जैसे जैसे सूरज की किरणें ठंडी होती जाएगी वैसे वैसे लोग गर्मी की तरफ जाएंगे, बरोबर। हम लोग क्या करते हैं कि ठंडियों में क्या करते हैं, गर्म चीजें ज्यादा पकड़ते हैं या गर्म चीजों की तरफ ज्यादा अट्रैक्ट होते हैं। गर्मी में क्या होता है, हम ठंडी चीजों की तरफ ज्यादा अट्रैक्ट होते हैं। मैनिपुलेशन होता है, मैनिपुलेशन याला आपण म्हणू शकतो, इसको हम मैनिपुलेशन बोल सकते हैं, मैनिपुलेट करणे। ओके, चला नेक्स्ट पॉइंट आहे, the research should be reductive. This means that the researcher should be made available to the other research then from repeating the same research. Reductive, what is reductive? Who can explain? What is reductive? Sana. सर डिक्रीजिंग लेवल, रिड्यूस नाही, रिडक्टिव, रिड्यूस नाही। सर रिडक्टिव, सर रिडक्टिव तो कभी नहीं सुना जी सर, हमने दो ही सुना था, एक है इंडक्टिव एक डिडक्टिव, बट रिडक्टिव सर कभी नहीं सुना। सर आपका आवाज क्लियर नहीं आ रहा है। आप चैट बॉक्स में चैट कर सकते हो। बोला, research should be reductive. This means that the researcher should be made available to the other research then from repeating the same research. झालेल्या रिसर्चवर पुन्हा संशोधन करणे सर, झालेल्या रिसर्चवर पुन्हा संशोधन करणे। ओके, रिसर्च करणे तर झालेल्या रिसर्चवर काही बदल करून किंवा हॅलो हाँ बोला ना, बोला। हा सर, जो एखादा काही मागचा जो रिसर्च असेल एखाद्या संशोधकांनी केलेला त्यावर काही नवीन बदल करून त्यामध्ये तो सादर करणे किंवा त्याबद्दलचे नवीन काही डॉक्युमेंट्स करून तो करणे म्हणजे रिडक्टिव्ह। अच्छा, ठीक, व्हेरी गुड। आता रिड्यूस हा नाउन असेल तर रिडक्शन हा म्हणजे रिडक्शन जसं मॅमनी सांगितलं, रजनी मॅमनी, तर रिडक्शन तुम्ही लोकांनी कॉपी केली आहे का? परीक्षेमध्ये कॉपी केलेली आहे का? कोणीच नाही सांगणार म्हणा असं तर की हो मी कॉपी केलेली आहे म्हणून। भरलेली आहे सर, केलेली आहे ना? 10th एक्झाम भरलेली आहे। ओके ओके ओके, ज्यांनी कॉपी केली असेल त्यांना हा रिडक्शन नावाचा शब्द खूप चांगल्या पद्धतीने माहिती असेल, बरोबर। म्हणजे रिडक्शन करणे म्हणजे काय, तर रिड्यूस करणे। रिडक्शन करणे, कमी करणं, म्हणजे पूर्ण पुस्तक जर असेल, समजा पुस्तकाचा A4 साईजचं असतं त्याला छोट्याशा भागामध्ये रिड्यूस केलं जातं, त्याचं झेरॉक्स एकदम रिड्यूस, त्याला रिडक्शन म्हटलं जातं। ओके, रिडक्शन म्हटलं जातं, रिडक्शन। तर रिसर्च मध्ये सुद्धा रिडक्शन असते। रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, तर तुमचे एफर्ट्स कमी करणे। मी पहिल्यांदा रिसर्च केलेला आहे तर मला ज्या पद्धतीने म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागले असतील रिसर्च करण्यासाठी, प्रत्येक गोष्ट टेस्ट करावी लागली असेल, पण आता माझ्यानंतर त्या विषयावर कुठला रिसर्च करणारा व्यक्ती येत असेल तर त्याला त्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही। फॉर एक्झाम्पल मोबाईलचं उदाहरण जर आपण घेतलं तर मोबाईल जेव्हा नव्यानं इन्व्हेंट केलं गेलं होतं त्यावेळेस सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागला। आवाज कसा येईल, आवाज जाणार कसा, व्हिडिओ त्यामध्ये फोटो कसा आपल्याला घेता येऊ शकते का, मेसेज कसं पाठवता येऊ शकतं का, नेट कसं चालवता येऊ शकते का, ह्या सगळ्या गोष्टींचं इनोव्हेशन करावं लागत होतं पहिल्यांदा जेव्हा मोबाईल उत्पत्ती झाली होती। त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करण्याची गरज पडली का? नाही। मग माझ्यासारखा एखादा डुप्लिकेट रिसर्चर आला असेल तर त्यानं काय केलं, तर नेटमध्ये 5G कसं एवढंच शोधलं, बाकी सगळ्या गोष्टी ऑलरेडी अस्तित्वात होत्या।
मग तिसरा एखादा डुप्लिकेट रिसर्चर आला असेल तर त्यानं हा विचार केला की आता फोटो तर काढलं जातं, पण आता फोटोमध्ये कशा पद्धतीने आपल्याला जास्त क्वालिटी वाढवता येऊ शकते, व्हिडिओमध्ये कशी जास्त क्वालिटी वाढवता येऊ शकतं. आता एक पनोरमा नावाचं एक हे आहे ना तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे इव्हन चारही बाजूच्या अँगलचं तुम्ही एका फोटोमध्ये कॅप्चर करू शकता. तर ही पण संकल्पना आली, पण ती संशोधनामध्ये आणण्यासाठी त्याला पुन्हा मोबाईलचं सर्च करावं लागलं आणि मग त्याला ती संकल्पना शोधण्याची गरज नाही पडली. ती फक्त तेवढी संकल्पना त्याला शोध करावी लागली, बाकी तर सगळं ऑलरेडी अस्तित्वातच होतं, बरोबर. म्हणून रिसर्च हा कसा असतो तर हा रिडक्शन असतो, रिडक्शनेबल असतो. आणि यामध्ये रिपिटेटिंग जे आपण शब्द वापरलेला आहे, रिपिटेटिंग, तर हा रिपिटेटिंग पण आपण रिसर्च करू शकतो. म्हणजे मोबाईलवर संशोधन झालं याचा अर्थ मोबाईलवर पुन्हा कधी संशोधन झाले नाही असं नाही, त्याच्यावर संशोधन होतच आहे, होतच राहतील. ठीक आहे. सपोज दुसरी गोष्ट, एक उदाहरण विचारतोय, म्हणजे तुम्हालाच प्रश्न विचारता है कि आप लोगों को अगर कोई रिसर्च करना है लेकिन वो रिसर्च ऑलरेडी हो चुका है, तो आप उस रिसर्च को फिर से कंडक्ट कर सकते हो क्या? एस और नो. एक रिसर्च आहे जो आधीच झालेला आहे, पण त्याच रिसर्चवर तुम्ही पुन्हा रिसर्च करू शकता का? एस और नो. करू शकता, बरोबर. अंकिता, कर सकते हैं. ओके, व्हेरी गुड. पहा बरोबर. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बहुत अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की आता मला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडणार, कारण माझे विद्यार्थी हुशार आहेत ऑलरेडीच. चला, थँक गॉड की माझ्या एफर्ट्सला तू वाचवलं. मला जास्त आता सांगण्याची गरज नाही पडणार. तुम्हाला सगळ्यांकडून जे उत्तर मिळालं खूप चांगलं. खरंच नक्कीच करता येऊ शकतं आपल्याला. जे झालेलं रिसर्च आहे त्या रिसर्चवर आपल्याला पुन्हा रिसर्च करता येऊ शकतं. ओके. फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला मोबाईलचं सांगितलं की मोबाईलवर रिसर्च झाला याचा अर्थ त्याच्यावर पुन्हा रिसर्च होणार नाही, होऊ शकतं. मोबाईलमध्ये आवाज कसं गेलं पाहिजे याच्यावर सुद्धा एकदा रिसर्च झालं म्हणजे पुन्हा त्याच्यावर रिसर्च होणार नाही असं पण होणार नाही, होऊ शकतं. सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर समजा असं म्हणतोय की आपण महिलांना येणाऱ्या अडचणी जर आपण विचारात घेतलं तर महिलांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करताना मी 2000 मध्ये समजा इसवी सन 2000 मध्ये जर एखादा रिसर्च केला असेल, तो पण महिलांवर येणाऱ्या महिलांना उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या असतील याच्यावर उद्भवलेल्या ज्या समस्या असतील, तर तुम्ही 2022 ला पण तोच विषय घेऊ शकता. सौरभ सर, अगर किसी लेडीज पर आप स्टूडेंट मतलब ये समझ लीजिए कि आप ऐसा सोचिए वेस्ट बंगाल की लेडीजों को कौन कौन सी समस्या को सामना करना पड़ता है, किस तरीके की समस्या उनको फेस करना पड़ता है, ये आपने अगर 2000 में कोई स्टडी की होगी, रिसर्च किया होगा, तो आप वही टॉपिक फिर से रिपीट कर सकते हो 2022 में. क्यों? क्योंकि उस समय की सिचुएशन अलग थी, उस समय में महिलाओं की जो समस्या थी वो अलग हो सकती है. उस समय में ऐसा हो सकता है कि महिला को एजुकेशन लेने से रोका जाता होगा, लेकिन अभी वैसा नहीं होता है. अभी समस्या अलग है. अभी महिला को एजुकेशन लेने से रोका नहीं जाता है, लेकिन महिला को ऑफिस में टॉर्चर सहन करना पड़ता. समस्या बदलली, वेळ बदलला, समस्या बदलली. पुढे चालून असं अभ्यास करावा लागेल की पुरुषांना उद्भवणाऱ्या समस्या, आता महिलांना नाही, पुरुषांना उद्भवणाऱ्या समस्या, पुढच्या भविष्याच्या समस्या सांगतो मी तुम्हाला. ओके. मग ज्या पद्धतीने महिलांना उंबरठा ओलांडू देत नव्हते, आता पुरुषांना उंबरठा ओलांडू देणार नाही, ही समस्या. मग महाराष्ट्रातील पुरुषांना उद्भवणाऱ्या समस्या. ओके. अशा समस्या पुढे निर्माण होतील, कारण पर्स्पेक्टिव्ह बदलणार आहे आता पुढचा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या संकल्पना आपण जेव्हा बघतो आहे, तर एकदा झालेला रिसर्च जर असेल तर त्या रिसर्चला आपण रिपीट करू शकतो आणि त्याच रिसर्चला सेम रिसर्च सेम एरियावर पण करू शकतो, पण त्याचा जर वेळ वेगळा असेल तर ते पण आपल्याला करता येऊ शकतं. तर हे संशोधनाचे काही वैशिष्ट्ये होते, काही उर्वरित वैशिष्ट्ये आपण उद्याला बघू. ओके. सगळेच आज नाही बघू शकणार कारण डिटेलमध्ये आहे, आणि मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने जातो आहे त्या पद्धतीने मी जर गेलो तर तुम्हाला खरंच हा विषय खूप आवडीचा वाटेल आणि खूप
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजू शकणार. म्हणून मी जितकं होत असेल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करून देणार. तुम्ही फक्त जोडत चला, फक्त क्लास अटेंड करायचा. ओके. दुसरी गोष्ट ही महत्वाची, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्यावा, ज्यांनी भरला असेल त्यांनी आपला फॉर्म एकदा चेक करून घ्यावा. तिसरी गोष्ट ही की तुमच्या जवळचा कोणी व्यक्ती, तुमचा मित्र, तुमचं मैत्रीण, तुमचा रिलेटिव्ह, तुमचा कलीग कोणी जरी असेल आणि त्यांना पीएचडी करण्याची इच्छा असेल, इंटरेस्ट असेल, तर त्यांना नक्कीच सजेस्ट करा आणि नक्कीच त्यांना सांगा की आपण या पद्धतीची बॅच सुरू केलेली आहे. सोबतच आपण नेटची सुद्धा बॅच सुरू केलेली आहे, जी आता हा क्लास झाल्यानंतर सुरू होणार आहे. त्याचं पण टायमिंग 7 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत आहे. त्यासोबतच तुम्हाला एमपेट मध्ये तुमचा जो विषय असेल, जसं फॉर एक्झाम्पल आर्ट्सचे विषय सांगतोय मी, फॉर एक्झाम्पल मराठी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, हिस्ट्री आहे, लायब्ररी सायन्स आहे, एज्युकेशन आहे. ओके, असे वेगवेगळे जे ऑलरेडी आर्ट्सचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचे सुद्धा आपण क्लास सुरू केलेले आहेत. त्यांचे टीचर्स पण आपण अपॉइंट केलेले आहेत. फक्त तुम्हाला जर ते करण्याची इच्छा असेल सेकंड पेपरची, तर मला फक्त नावं द्या. आपण येणाऱ्या सोमवारपासून आपण ते करूया. आणि जर तुमच्या विषयाचा कुठला तरी व्यक्ती असेल ज्याला सेकंड पेपरसाठीच क्लास करायचा असेल, तर त्यांना सुद्धा नक्की कळवा, जेणेकरून आपण ती बॅच लवकरात लवकर सुरू करूया. कारण 1, 2, 3 विद्यार्थी असल्यामुळं आपण टीचरला इन्व्हाइट नाही करू शकत आहोत. तर जर थोडेसे 2-4 जर अजून वाढले, मग त्या टीचरला सुद्धा एक एफर्ट्स देण्यासाठी चांगलं वाटेल. ओके, तर नक्कीच मला सजेस्ट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल सेकंड पेपरसाठी. आणि जवळचे जर कोणी लोक असतील त्यांना सुद्धा तुम्ही इन्व्हाइट करा. आणि काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर सांगत चला. ठीक आहे सर, सिलेबस पाठवाल ना सर, पेपर 1 आणि 2 चा? पेपर 1 आणि 2. ओके, पेपर 1 आणि 2. आता प्रत्येकाचा डिफरंट सिलेबस आहे प्रत्येक सब्जेक्टचा. तरी आपण प्रयत्न करू की जे मेन सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस आपण सेंड करूया. फर्स्ट पेपरचं तर कॉमनली मी सेंड करूनच देतो. ओके, ठीक. आता जरी नाही पाठवलं, ग्रुपवर जरी पाठवलं तरी चालतं. आता आपण थांबूया कारण दुसऱ्या बॅचची वेळ झालेली आहे, तर आपण इथं थांबू. काही जरी अडचण असेल तर मला पर्सनल मेसेज करा किंवा ग्रुपवर मेसेज केलं तरीही चालते. ठीक आहे, चला सर्वांना बाय, गुड नाईट. भेटू उद्याला, उद्या नाही परवाला. ओके, उद्या आपण काय आहे, गुड फ्रायडे. ओके, गुड फ्रायडे असल्यामुळे आपण उद्याला क्लासला सुट्टी. चला भेटू मग, सर्वांना बाय बाय.